मी 2006 मध्येच इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशननंतर MBA फायनान्स केलं. आत्तापर्यंत मी साधारण 1500 फॅमिलीज आहेत ज्यांना मी गाईड करतो. आपलं इन्कम जे आहे त्या इन्कम असं असलं पाहिजे की ते इन्फ्लेशनला बीट करता आलं पाहिजे. असं धरलं जातं जनरली की 1 लाख रुपये जर दोघांची सॅलरी असेल तर 1 लाख रुपये टोटल खर्च होतील आणि 1 लाख रुपये EMI आणि बाकीच्या याच्यासाठी होऊ शकतात, म्हणजे सेविंग होऊ शकतात. असं माझे विचार असे आहेत की नवीन जे म्हणजे कपल आहे त्याने स्वतःचं घर घेऊ नये ह्या मताचा मी आहे. मनी सेव्हिंग मनी अर्न. तुम्ही आलेल्या प्रत्येक रुपयाचं माझं दृष्टीने डेबिट साईड बघितली पाहिजे. आपण शुड स्टार्ट 1 SIP. डोंट स्टार्ट EMI ॲट द फर्स्ट सॅलरी. हाय हॅलो नमस्कार, माझं नाव तेजस फाटक आणि वेलकम टू एपिसोड 4 ऑफ इनोटॉक्स. मनी सेव्ड इज मनी अर्न्ड असं मी ऐकलं होतं. मग तुम्ही सॅलरीड असाल तर 30 तारखेला येणारा पैसा बँक अकाउंटमध्ये आला की त्याचं करावं तरी काय. तुम्ही समजा सेल्फ एम्प्लॉईड असाल किंवा बिझनेस करत असाल तर बिझनेसमधनं येणारा मुनाफा किंवा प्रॉफिट्स हे पैसे बँकेमध्ये आले की त्याचं काय करावं. पैसा समजा आपल्या अकाउंटमध्ये आला तर तो जपवायचा कसा आणि तो वाढवायचा कसा, जेणेकरून जीवनामध्ये असलेल्या प्रत्येक इच्छा ही आपली पूर्ण होऊ शकेल. ह्याच आणि अनेक पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट बाबतीतच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपल्याला देण्यासाठी एक खास गेस्ट आलेले आहेत. त्या गेस्टची इंट्रोडक्शन म्हणजे ओप्युलन्स मनी चे फाउंडर आणि आपण मार्गदर्शक असं आपण म्हणूयात त्यांना, संजय कोटकर सर आपल्याकडे आज इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार संजय कोटकर. नमस्कार. वेलकम टू इनोटॉक्स. यस. तर कुठे सुरू करूयात? तुमची जर्नी सांगाल का? तुम्ही ओप्युलन्स आणि पर्सनल फायनान्सच्या या विषयामध्ये कसे आलात? आमच्या लिस्नर्ससाठी अगदी सुरुवातीपासून सांगा. नमस्कार. मी गेले 20 वर्ष ओप्युलन्स मनी 20 वर्षापूर्वी सुरुवात केलेली आहे. बाय एज्युकेशन माझं इंजिनिअरिंग झालं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग. मी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये होतो. 97 ते 2006 पर्यंत मी पुण्यात भरपूर काम केलं आहे कन्स्ट्रक्शनचं, रिडेव्हलपमेंटचं. ते करत असताना माझ्या लक्षात आलं की फायनान्स इज द बॅकबोन ऑफ एनी बिझनेस. तर त्याच्यातून लक्षात आलं की आपण कन्स्ट्रक्शनमध्ये वरच्या क्लासच्या लोकांनाच आपण टार्गेट करतो, सर्वसामान्यासाठी आपण देणं लागतो, काही करू शकतो का. तर त्यावेळेस फायनान्समधले बऱ्याच गोष्टी मला कळल्या की आपण मनी मॅनेजमेंट जर ह्या सब्जेक्टमध्ये जर आपण गेलो तर खूप काही करू शकतो. तर रिअल इस्टेटमधल्या ज्या गोष्टी मला लक्षात आल्या की मनी मॅनेजमेंटमुळे फेल्युअर्स होत आहेत जर प्रॉपरली नसेल तर. मग तेच जर आपण आत्मसात केलं चांगल्या पद्धतीने तर आय बिकम फर्स्ट इन्व्हेस्टर. त्याच्यात मला ॲप्रिसिएशन मला दिसलं, मला ट्रान्सपरन्सी दिसली आणि इन्फ्लेशनला बीट करण्याचं जे म्हणतोय महागाई बीट करण्याचं ते मला त्याच्यात दिसलं. त्याच्यामुळे मी सर्व अर्थाने विचार केला की आपण हाच व्यवसाय का करू नये. असं मी ओप्युलन्स मनीचा जन्म झाला 2006 मध्ये. नंतर मी 2006 मध्येच इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशननंतर MBA फायनान्स केलं आणि मग मी ते आपल्या स्वतःच्या जीवनात इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. ॲक्च्युली करतच होतो पण त्याला फाईन ट्युनिंग म्हणू आणि मनी सेव्ह इज मनी अर्न हे मला त्यावेळेस कळायला लागलं की आपण ते खऱ्या अर्थाने कसं करू शकतो. तर म्युच्युअल फंडचा बिझनेस, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स त्यावेळेस मी 2006 पासून सुरू केले. आत्तापर्यंत मी साधारण 1500 फॅमिलीज आहेत ज्यांना मी गाईड करतो. म्हणजे ॲटलिस्ट 3000. हो, माझे प्रत्येक फॅमिलीमध्ये 2 जरी म्हणली लोक हो तरी 3000 ते 4000 लोकांच्या लाईफवरती तुमचा इम्पॅक्ट होतो. येस. 100 crores प्लस AUM माझा आहे. ग्रेट. AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट. बरोबर. खूप सारे प्रश्न येत आहेत संजय सर, पण पहिला प्रश्न तुम्ही इन्फ्लेशन असं म्हणलात.
आता इन्फ्लेशन बाबतीत इकॉनॉमिक टाइम्स, CNBC TV 18 आणि वेगवेगळ्या चॅनल्सवरती आम्ही ऐकतोच, पण त्या इन्फ्लेशनचा खरा इम्पॅक्ट डे टू डे लाईफवर कसा पडतो त्याबद्दल थोडं सांगाल का? मी एक एक्झाम्पलने सांगतो. माझ्या आजीच्या काळातलं सांगतोय मी, आईच्या आईचं किंवा वडिलांच्या आईच्या. त्यावेळेस म्हणजे मी 40 वर्षापूर्वी म्हणतोय, 150 रुपये तोळा सोनं होतं. 10 ग्रॅमला 150 रुपये लागायचे. आज तेवढ्याच 10 ग्रॅमला आज लाख रुपये लागतात. 80-85 हजार रुपये आजचा रेट चाललेला आहे. हां, तर हे याला इन्फ्लेशन म्हणतो आपण, महागाई. वस्तू तेवढीच, व्हॉल्यूम तेवढाच, पण पैसे जास्त. तर आपलं इन्कम जे आहे त्या इन्कम असं असलं पाहिजे की ते इन्फ्लेशनला बीट करता आलं पाहिजे. म्हणजे आता जे काय ॲसेट्स आपण बघतोय महागाईचे, म्हणजे समजा आता भाजीपाला हे तर एक दैनंदिन गोष्टी झाल्या, पण आपण इन्कम जे आहे आपण कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर आपण पूर्वीच्या याच्याप्रमाणे आतापर्यंत लोकांनी काय केलं आहे की रिअल इस्टेट हा त्यांचा एकदम आवडता चॉईस आहे. दुसरं गोल्डमध्ये पैसे टाकणे, नंतर प्लॉटिंग, याला डेट ॲसेट्स म्हणतात, ज्याच्यामध्ये 6% वरती परतावा मिळत नाही. पूर्वी काय असायचं की आपल्याकडे चॉईस नव्हती इंडियामध्ये. जेव्हापासून लिबरलायझेशन झालं इंडियाचं, तेव्हा त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला ही चॉईस मिळाली की इक्विटीमध्ये आपण पैसे टाकू शकतो. सर, लिबरलायझेशन म्हणजे 1991 साली काहीतरी बदल झाला होता. येस, एवढं मला माहिती आहे. बरोबर. पण लिबरलायझेशननी काय गोष्टी बदलल्या, म्हणजे 1991 नंतरचा भारत हो आणि 1991च्या आधीचा भारत, याच्यामध्ये काय होतं? हां, बाहेरचे इन्व्हेस्टर आपल्या इंडियन कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला मोठ्या प्रकारचा पैसा आपल्या भारतात यायला लागला. FPI म्हणू आपण त्याला, ओके, FDI म्हणू, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आल्या, जे लॉंग टर्मसाठी राहतात. तर आता ह्या ज्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, बजाज आहे, मारुती सुझुकी आहे. तर मारुती सुझुकी इज अ जॅपनीज कंपनी. बरोबर. बजाज टाईप्स, कॉर्पोरेट टाईप झाले ते मोठा, टाटा. त्याच्यामुळे काय झालं, टेक्नॉलॉजी विथ इन्व्हेस्टमेंट आली. बरोबर. त्याच्यामुळे रोजगार वाढला. म्हणजे 1991 नंतर जशा जशा कंपनीज यायला लागल्या भारतामध्ये, तसं तसं इक्विटी मार्केट म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला ऑप्शन्स वाढायला लागले. बरोबर, असं तुम्ही अगदी अगदी. आणि मग तिथे जे पैसे गुंतवणूक लोक करत असतील, तिथे काय परतावा मिळायला लागला लोकांना? तुम्ही 6% रिअल इस्टेटमध्ये म्हणलात. हो, रिअल इस्टेटमध्ये 5-6% वरती रिटर्न नाही आहेत. मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही घर घेतलं, तर आपण घर घेतो, समजा 1 कोटीचं घर घेतलं फॉर एक्झाम्पल आपण, तर त्या 1 CR मध्ये 20% आपण कॉन्ट्रीब्यूट करतो स्वतः. 1 कोटीच्या घरामध्ये 20 लाख रुपये आपण ओन कॉन्ट्रीब्युशन टाकलं, डाऊन पेमेंट केलं, 80 लाख रुपये कर्ज मिळालं. 80 लाखाचा 9%ने 72,000 रुपये साधारण, म्हणजे वर्षाला, महिन्याला साधारण 60-65 हजार रुपये हप्ता बसतो. म्हणजे तुम्ही विचार करा की वर्षभरात आपण 7,20,000 रुपये नुसतं इंटरेस्ट पोटी देतोय. बरोबर. आणि जर तसा विचार केला तर आपल्याला रेंटल इन्कम जर तुम्ही धरलं तर ते हार्डली 1 कोटीच्या फ्लॅटला 15,000 ते 20,000 रुपयाच्या वरती नाही मिळणार. म्हणजे वर्षाला 2,40,000 रुपये. बरोबर. तुम्ही ऑन द कॉन्ट्ररी वैसे वर्षात तुम्ही 7,20,000 रुपये भरतायत आणि 2,40,000 कुठे, म्हणजे 3 times यू आर पेईंग मोर फॉर दॅट. सो इट इज नॉट ॲडवायझेबल टू टेक फ्लॅट इन अर्ली एज. बरोबर. आणि घर घेण्याबाबतीतचे काही प्रश्न आहेतच. हो हो, तिथे आपण पोहोचूच. येस येस. पण तुम्ही हा आत्ता पॉईंट सांगितल्यावर असं लक्षात आलं की समजा आपण लोनचा हप्ता भरत असू घर स्वतःच्या नावावर करण्यासाठी आणि त्याच घरात राहत असू, तर रेंटल इन्कम पण नाही, पण बँकेच्या पोटी आपण इंटरेस्ट पण भरपूर देतोय, प्रचंड इंटरेस्ट. ह्या प्रश्नावर मला पुढे तुम्ही भरपूर मार्गदर्शन करालच. पण सुरुवात अशी करायची होती सर की 21 ते 30 हा जो वयोगट आहे, याला आपण म्हणूयात की अर्ली करिअर. म्हणजे 21व्या वर्षी ग्रॅज्युएशन करून मुलगा अथवा मुलगी जे काय अर्ली ग्रॅज्युएट आहेत ते कमवायला लागतात. तर त्यावेळेला पहिल्या सॅलरीपासून त्यांनी सेव्हिंग्स कसं सुरुवात करावी, सेव्हिंग्स करायला? येस येस. बाजूला कसे ठेवायचे पैसे? मी पर्सनल फायनान्सच्या बाबतीत थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. ओके. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 फेजेस आहेत.
पहिली फेज जी आहे, आपण आई बाबांवर डिपेंड असतो जन्मापासून तर वयाच्या 21-22 पर्यंत. एज्युकेशन सर्व खर्च आई बाबाच करतात. तो ज्यावेळेस फर्स्ट सॅलरी घेतो त्याचं 21 पासून किंवा 25 पासून तर 60 पर्यंत त्याचं अर्निंगचं एज असतं. तो कमवतो आणि त्याच्यात त्याला काय काय ड्रीम्स अचीव करायचे असतात. तर त्याला स्वतःचं घर घ्यायचं आहे, त्याला गाडी घ्यायची आहे, त्याचे शॉर्ट टर्म गोल आणि लाँग टर्म गोल्स आहेत. त्याला लग्न करायचं आहे, त्याला दरवर्षी बाहेर फिरायला जायचं आहे, मुलं पण पाहिजे, मुलांचं शिक्षण आहे, मुलांचं लग्न आहे आणि स्वतःचं रिटायरमेंट आहे. हे एक झालं. प्लस आई बाबा आपल्या घरात आहेत तर त्यांच्याबद्दल पण आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यांचे मेडिकल एक्सपेन्सेस, त्यांनी आपल्याला उभं आयुष्य शिकवलं आहे तर आपली परतफेड करण्याची वेळ आहे. तर ह्या सर्व गोष्टी त्याला 25 ते 30 वर्षात म्हणजे 25 ते 60 35 वर्षात त्याला ह्या सर्व ड्रीम्स अचीव करण्यासाठी थंब रूल असा आहे की टोटल इन्कम साधारण ₹1,00,000 आपण जर धरलं इन्कम मंथली, ॲव्हरेज आता पुण्यात ₹1,00,000 इन्कम खूप लोकांना आहे. फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला एक आहे की तुमच्या येणाऱ्या इन्कममध्ये 1/3 हे तुम्ही घर खर्चासाठी वापरले पाहिजे. तर मी ₹1,00,000 एक्झाम्पल का घेतलं तर ते सोपं गणित व्हावं म्हणून की व ₹30,000 घर खर्चासाठी, त्याच्यात दैनंदिन घर खर्च, त्याच्यात तुमचं घराचं भाडं येईल, राहणं खाणं पिणं सर्व डे टू डे एक्सपेन्सेस. पुढच्या 30,000 जे आहेत त्याच्यामध्ये त्याने समजा काही लोन्स घेतलेले असतील, एज्युकेशन लोन, गाडीचं लोन, हाऊसिंग लोन, त्याचा हप्ता 1/3 म्हणजे 30,000च्या वरती मंथली गेला नाही पाहिजे. ते त्याची चौकट आहे. त्याच्या बाहेर जर गेला तर मग गणित चुकणार आहे. नंतर 10% जे आहे ते पर्सनल डेव्हलपमेंटसाठी, हायर स्टडीज, इन्फ्रास्ट्रक्चर, तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा आहे, मोबाईल घ्यायचा आहे, बऱ्याच गोष्टी अपग्रेडेशन आपण कोर्सेस करतो काही त्याच्यासाठी. आणि उरलेले ₹30,000 काय केलं पाहिजे तर त्याच्यात शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म गोलसाठी त्याने पैसे बाजूला टाकले पाहिजे. सर्वात पहिल्या सॅलरीमध्ये त्याने स्वतःचा टर्म प्लॅन केला पाहिजे. ₹1,00,000 जर इन्कम असेल तर त्याला साधारण तुम्हाला सांगतो 2 कोटीचं सम ॲश्युअर्ड एवढा टर्म प्लॅन त्याचा असला पाहिजे. त्याचा हप्ता साधारण 30,000 ते 40,000 वर्षाला असतो. पण दॅट इज अ फर्स्ट स्टेप की त्याने स्वतःला सेक्युअर करणं गरजेचं आहे, सेफ्टी नेट करणं. कारण आईवडिलांनी शिकवलेलं आहे तो लायबिलिटी ॲक्च्युली आज म्हणजे त्याने एवढं शिक्षण केलेलं आहे, जर त्याला काही झालं तर त्याच्यावर असणारे डिपेंडंट पुढे काय होणार. म्हणून टर्म प्लॅन इज फर्स्ट स्टेप. म्हणजे प्रत्येकाने करावं, तो बिझनेस करणारा असू द्या किंवा जॉब करणारा असू द्या. दुसरं त्याने मेडिक्लेम केलं पाहिजे. स्वतःचं फॅमिलीचं 25-1 लाखाचं तरी सम ॲश्युअर्डचं त्याने मेडिक्लेम, त्याला सेक्शन 80D बेनिफिट मिळतो. पहिल्या याच्यामध्ये सेक्शन 80C बेनिफिट मिळतो समजा टर्म प्लॅन केला तर. आणि तिसरी गोष्ट त्याने मुलांचं शिक्षण नंतर रिटायरमेंट याच्यासाठी त्याने पैसे बाजूला काढले पाहिजे. हो अगदी. म्हणजे जर ते पाळलं तर तो 50व्या वर्षी रिटायर्ड होऊ शकतो. हां. पण मग इन्शुरन्स म्हणजे खरं इन्शुरन्स हा विषय सेपरेटली पण हाताळण्यासारखा इतका मोठा तो आहे. हो हो. पण मेडिक्लेम म्हणलं की फॅमिली फ्लोटर तो जो एक प्रकार असतो अगदी तो घेता येत असेल. पण समजा कंपनी बदलली 2 वर्षानंतर तर कंपनी पण काहीतरी पोर्ट करता येतं आपल्याला. बेसिकली काय कंपनीचं जोपर्यंत तुम्ही जॉब करता तोपर्यंत कंपनी केअर करेल. पण माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की तुम्ही तुमची पर्सनल लेट असावी. कारण जेवढं कमी वयात तुम्ही टर्म प्लॅन काढाल किंवा मेडिक्लेम पॉलिसी काढाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कमी प्रीमियममध्ये कवर जास्त मिळतो. आणि तो जर तुम्ही कंपनीत 50 वर्ष 55 म्हणजे आता 30 वर्ष जॉब केला तो 50-55ला 60ला रिटायर्ड झाला, त्याच्यानंतर कंपनीनंतर कोणी तुम्हाला कवर देणार नाही किंवा मिळत पण नाही आणि खूप कॉस्टली अफेअर होतो तो. त्याच्यामुळे ॲडवायजेबल आहे की पहिल्या पगारापासून टर्म प्लॅन, मेडिक्लेम आणि सेव्हिंग ह्या सवयी त्याला लागल्या पाहिजे. येस. आणि आता इमर्जन्सी कॉर्पस हा एक कॉन्टिंजन्सी फंड म्हणतात त्याला. तो कसा बनवावा? हां. तर ते जे काय ₹10,000 आपण सांगतोय किंवा
जे 30% मी बाजूला काढायला सांगतो त्याच्यातले तुम्ही दर मंथली जी SIP कराल, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तर 12 महिन्याची सॅलरी आपण इट इज बीन ट्रीटेड ॲज कॉन्टिंजन्सी फंड. ते हां, एक्सपेन्स आपण बाजूला काढला पाहिजे. म्हणजे तो लिक्विड पाहिजे थोडक्यात. जसं आपण बँकेत FD करतो, सेव्हिंग फंडमध्ये तुम्ही ठेवू शकतात. पण म्हणजे तुम्ही जे 30-30-30चा फॉर्म्युला सांगितला, हां, त्याच्यातलं काही पोर्शन तुम्ही याच्यासाठी काढू शकता. डेली एक्सपेन्सेस समजा, मंथली एक्सपेन्सेस समजा 30% असेल, हो 30% हो, तर त्या 33% जी काय म्हणजे 30,000 समजा 1 लाख रुपयाचं सॅलरी असेल तर 12 महिन्याचे 3,60,000 रुपये, 3,60,000 रुपये एवढे बाजूला हो हो, ते डेटमध्ये ठेवा. म्हणजे एका दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे मिळू शकतात. बरोबर. तुम्ही 1 लाख रुपये म्हणलात आणि मी माझ्या डोक्यामध्ये चक्र असं चाललंय की अर्ली एकदम 21व्या वर्षी समजा एवढा पगार नाही मिळणार, व्हेरिड असतात. पण आपण म्हणूयात की हेच याच एज ग्रुपमध्ये मग लग्न होतं आणि मग लग्न झाल्यावरती दोघांचा पैसा एकत्र घरामध्ये यायला लागतो. मुली पण कमवतात तर त्यांचा पण पैसा घरामध्ये येतो. तर ती जे अॅन्युअल इन्कम जे तुम्ही म्हणलात, मग तिथे तो दोघांचा पैसा एकत्र पण आपण बघू शकतो ना? एकत्रच बघायला पाहिजे. म्हणून मी सल्ला असा देईल की लग्न झाल्यानंतर जॉईंट अकाउंट ओपन करावं त्यांनी आणि त्याच्यात दोघांनी कॉन्ट्रीब्यूट करावं. ते कसं करावं त्याबद्दल थोडंसं सिम्पल आहे एकदम. कारण लग्न करताना आपण एकमेकाला कमिटमेंट दिलं आहे, जे काय असेल ते सर्व आपलं बरोबरीने असणार आहे. तर बऱ्याच वेळा असं होतं की एक जण कमवत नाही, एकच जण कमवतो, पण घर तर त्याला चालवायचं आहे. तर त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण एवढं एज्युकेशन केल्यानंतर आपणही तसा बरोबर आपला लाईफ पार्टनर तसाच बघतो की जो आपल्या बरोबरीने खांद्याला खांदा देऊन काम करेल. तर ते त्या विचारानेच एकत्र येऊन त्यांनी जर, आता बरेच लोक करतात तसं, म्हणजे बऱ्याच फॅमिलीज करतायत, मी तरी ॲडवाईज करतो आणि करतायत ते त्याप्रमाणे. तर जॉईंट अकाउंटमध्ये दोघांची सॅलरी तुम्ही जमा करा. म्हणजे 30% जे सेव्हिंग करायचे ते पैसे बाजूला काढा. हाऊसिंग लोन किंवा काही लोनसाठी ते 30% बाजूला काढा आणि ते लिक्विडमध्ये ठेवा. काही इन्व्हेस्टमेंट करा. दोघांनी दोघांचा टर्म प्लॅन करावा, जॉईंटली मेडिक्लेम करावं, फॅमिली फ्लोटर, आणि पुढे ते करू शकतात. असा एक एक्सपेन्सचा एक कंपोनंट येतो, तो म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडींचा. एखाद्याला पुस्तक वाचायची आवड असेल तर ते पुस्तक 10% विच आय असेल ते तुम्ही बाजूला तुम्ही करू शकतात ना. हां हां, येस येस, तो तुम्हाला पर्सनल. आता पहिले जे 30% आहेत, आता दोघांचे 30% लागणार नाही ना ज्यावेळेस तुम्ही एकत्र राहताय. कॉर्पस वाढेल ना. म्हणजे असं धरलं जातं जनरली की 1 लाख रुपये जर दोघांची सॅलरी असेल तर 1 लाख रुपये टोटल खर्च होतील आणि 1 लाख रुपये EMI आणि बाकीच्या याच्यासाठी होऊ शकतात, म्हणजे सेव्हिंग होऊ शकतात. बरोबर. तोच प्रश्न होता की यंग कपल्ससाठी जे फायनान्शियल जर्नी आता स्टार्ट करणार आहेत तर त्यांच्यासाठी बेस्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज काही वेगळ्या असतील का? तुम्ही तो आन्सर केलाय प्रश्न, पण त्याच्यामध्ये अजून काही? माझ्या दृष्टीने कुठलीही इन्व्हेस्टमेंट तुम्ही कराल तर ते इन्फ्लेशनला बीट करणारीच असावी. थोडक्यात काय, म्युच्युअल फंडाची SIP तुम्ही करावी असं मी सर्वांना रेकमेंड करेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला इक्विटी आणि डेट दोघं गोष्टी ऑप्शन तिथे आहेत. आणि त्याच्यात तुम्हाला लिक्विडिटी खूप छान आहे. 3 दिवसात अकाउंटला पैसे येतात. बरोबर. पण डेट फंड्स म्हणलं की मग त्याच्यामध्ये आपण गुंतवलेला पैसा हा कुठे जातोय त्याच्याबद्दल? गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये पैसे असतात ते, त्याची दररोज मॅच्युरिटी असते. त्याच्यामध्ये लिक्विडिटी, बँकासुद्धा त्याच्यातच पैसे ठेवतात. तर ते सुद्धा 8 दिवसासाठी, महिन्यासाठी पैसे तिथे पार्क करून ठेवतात. तर आज आपण सर्वसामान्य माणसाला करंट अकाउंटमध्ये 0 व्याज मिळतं, म्हणजे नाहीच आहे. तर सेव्हिंग अकाउंटमध्ये 2 ते 3% मिळतात. तर त्यांनी, माझ्या दृष्टीने त्यांनी म्युच्युअल फंडच्या डेट स्कीममध्ये ठेवावे. आता एक प्रश्न सर इथून असा येतोय की आता प्रत्येक जण सॅलरीड असेल पहिल्यापासून असं नाही. आता आपण गिग इकॉनॉमीच्या दिशेने चाललोय की इथून पुढे, असं तर काही विश्लेषक आणि काही तज्ज्ञ असे म्हणतात की इथून पुढे सॅलरीड असल्याच्या न असता जी आजकालची लहान मुलं जी मोठी होतील ती सगळी इंडियाच्या गिग इकॉनॉमीमध्ये येतील. म्हणजे सगळे सेल्फ प्रोप्रायटर असतील, स्वतःचा व्यवसाय स्वतः करतील, स्वतःचा पैसा स्वतः कमवतील. त्यामुळे सॅलरी तर येणार नाही, रोजच्या रोज सुद्धा तो पैसा येऊ शकेल. तर मग जो बिझनेसमॅन असतो किंवा जो सेल्फ एम्प्लॉईड असतो त्याच्याकडे येणारा पैसा हा त्यांनी वयाच्या अगदी 21व्या वर्षापासून हा
तो सेव्ह करायला काही वेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत का? नाही, तुम्ही सांगता तेच तसंच करायचं, फॉर्म्युला सारखाच आहे. माहित नसतो. हां, जिथे कन्सिस्टन्सी इन्कमची नाही आहे त्याने मग लिक्विड फंडात पैसे ठेवावे. पण जसे जसे काही पर्सेंटेज तुम्ही बाजूला टाकल्याशिवाय तुमची किटी तयार नाही होणार. काय असतं, सुरुवातीच्या काळामध्ये तुमची, आता समजा यंग कपल आहे नवीन, त्यांच्या गरजा कमी असतात अगदी सुरुवातीला, मुलं बाळं व्हायच्या आधी. ते लाईफ एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये असतात. तर त्यावेळेस बाकीचे खर्च कमी असल्यामुळे त्यांनी पैसे बाजूला जास्त इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे आणि तेच पैसे त्यांना नंतरच्या काळामध्ये रिटर्नच्या स्वरूपात चांगले फायदेशीर ठरू शकतात. कॉर्पोरेट्स कंपन्यांमध्ये सुद्धा सेम आहे. फॉर्म्युला तोच आहे की तुम्ही येणाऱ्या लायबिलिटी किती क्रिएट करायची. हाऊसिंग लोन घ्या, कार लोन घ्या, क्रेडिट कार्ड घ्या, सर्व गोष्टी ह्या ज्या आहेत हे किती घेतलं पाहिजे. तर 1/3च्या वरती EMIची अमाऊंट गेली नाही पाहिजे. तर तो एक क्रॉस चेक आहे आपल्याला. आता हा डेट फंड किंवा लिक्विड फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना सुद्धा अजून एक प्रश्न असा येतो की FD जे आपण फिक्स्ड डिपॉझिट म्हणतो, आता फिक्स्ड डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट करू नका असं यूट्यूबवरती आम्ही खूप ऐकतो. फिक्स्ड डिपॉझिट बाबतीतचा तुमचा व्ह्यू, आणि त्याचाच दुसरा प्रश्न, फिक्स्ड डिपॉझिट वर्सेस डेटमध्ये जे आपण पैसे टाकतो गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये, ते या दोघांमध्ये काही फरक आहे आणि कुठलं इन्स्ट्रुमेंट जास्ती चांगलं आहे? ॲक्च्युली पहिले इंडेक्सेशन बेनिफिट होता, तो आता बंद केला आहे गव्हर्नमेंटने. नाहीतर सांगतो, महागाई दरवर्षी जे काही इन्कम आहे त्याच्यातून महागाई वजा व्हायची. म्हणजे समजा 6% परतावा आहे तर तुम्हाला इन्कम धरताना ते 6% वजा करून डेट फंडात त्याचा बेनिफिट होता. आता तो काढून टाकला गव्हर्नमेंटने. त्याच्यामुळे FD आणि डेट फंडात त्याच्यात प्रकार आहे, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म. डेटमध्ये तुम्ही 15 दिवसासाठी, महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी, 9 महिन्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. तर तुम्हाला लिक्विडिटी म्हणून तुम्ही लिक्विड फंड, ओव्हरनाईट फंडात पैसे ठेवावे. पण जर तुमचा होरायझन 3 महिने, 6 महिन्याच्या पुढचा असेल तर तुम्ही लो ड्युरेशन, अल्ट्रा शॉर्ट टर्म, मीडियम टर्म असे बरेच स्कीम्स आहेत, त्याच्यामध्ये पैसे टाकू शकतात. FDमध्ये बेसिकली काय, पैसे एका महिन्यासाठी कोणी FD करत नाही, वर्षासाठी करतात. तर त्याचं जर नेट यील्ड काढलं तर टॅक्सेशन पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, म्हणजे त्याला गेन तर लागतोच आहे, प्लस डेट टॅक्सेशनमध्ये येतं. त्याच्यातून नेट यील्ड तुम्हाला 6% जर समजा FDचा रेट असेल तर 4.20चाच परतावा मिळतो आहे तुम्हाला. ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही जर हेच पैसे 1 वर्षाच्या होरायझनच्या पुढचे जर पैसे असतील, तुम्ही जर थोडं इक्विटी अलोकेशन घेतलं तर तुम्हाला टॅक्स कमी लागेल, लॉंग टर्म कॅपिटल गेन कमी लागतो, ग्रोथ चांगली मिळते. 4% जे तुम्ही इथे म्हणताय 8-9-10% तुम्हाला सहज मिळतात. हायब्रिड फंड्स, येस, बॅलन्स फंड म्हणू, येस, थोडासा डेट, थोडासा इक्विटी असतो. करेक्ट. तर आता पुढचा प्रश्न असा येतो की सिबिल स्कोर म्हणजे काय, आणि सिबिल स्कोर हा प्रत्येकाने स्वतःचा चांगला बनवण्यासाठी काय काय उपाय करावेत? क्रेडिट कार्ड घ्यावं का, किंवा अशा अनेक प्रश्नांवर आम्हाला खूप छान प्रश्न विचारला आहे. सिबिल स्कोर म्हणजे आपल्याकडे ट्रेंड्स असे आहेत ना, कर्ज घेतल्याशिवाय त्याचं सिबिल स्कोर जनरेटच होत नाही. क्रेडिट कार्ड घेतलं आपण तर क्रेडिट कार्ड म्हणजे तुमच्याकडे पैसे नाही आहेत पण कोणीतरी तुम्हाला पैसे वापरायला देत आहे, त्याचं रिपेमेंट तुम्ही कसं करतात. ते क्रेडिट कार्ड वापरताना सर आपण फुकट घेतोय वस्तू, हो, ते प्लास्टिक मनी आहे. तो ट्रेंड वेस्टर्न कल्चर आहे. ते ॲक्च्युली चुकीचं काही नाही, इट्स अ व्हेरी गुड. तुम्ही कसं वापरतात त्याच्यावरती आहे. क्रेडिट कार्डची सायकल असते रिपेमेंटची, 40 ते 45 दिवस तुम्हाला तुमच्या सिबिल स्कोरवरनं कळतं तुम्ही रिपेमेंट कसं घेतलेलं आहे. हाऊसिंग लोन घेतलं, कार लोन घेतलं, ते तुम्ही सॅलरी टू सॅलरी जसं रिपे कराल त्याप्रमाणे तुमचा सिबिल स्कोर चांगला होतो. 750च्या पुढे जर तुमचा सिबिल स्कोर असेल तर तुम्हाला बँका, पर्सनल बँकिंग, पर्सनल फायनान्स तुम्हाला मिळायला सोपं होतं. क्रेडिट कार्ड आपण घ्यावं पण त्याचे पैसे तुम्ही 40व्या दिवशी भरून टाकावे, जेवढे घेतले तेवढे. मग तुम्हाला ते बिनव्याजी पैसे वापरायला मिळतात. अन्यथा 36% ते 42% तुम्हाला व्याज लागतं. म्हणजे 1 लाख रुपये घेतले 2 लाख रुपये भरायची वेळ आहे. त्याच्यामुळे याच्यात मी सजेशन देईल की त्याचा प्रॉपरली वापर करता आला तर मी असे बरेच माझे क्लायंट्स बघितलेले आहेत
की जे छान पद्धतीने ते वापरतात. बरोबर. आता क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट स्कोअर बद्दल तुम्ही बोललात, तर एक उपाय असा डोक्यामध्ये असा सुचतोय की जे डेली एक्सपेन्सेस असतात सेल्फ एम्प्लॉईड व्यवसायामध्ये आणि जिथे जिथे आपल्याला तो क्रेडिट कार्ड वापरता येत असेल तर तो तिकडे वापरावा का? कारण की जेणेकरून तिथे 42 दिवस आपल्याला क्रेडिट पण मिळतं आणि जे पैसे आज द्यावे लागतात ते 42 दिवसानंतर द्यावेत. पैसे आहेत तेच द्यायचे, तुम्ही म्हणलात तसं बिनव्याजीच वापरायचे, पण अजून एक 42 डे क्रेडिट घ्यावं आणि क्रेडिट स्कोअर बिल्ड करावा. ही स्ट्रॅटेजी चांगली आहे का? नाही, माझ्या दृष्टीने स्ट्रॅटेजी एकदम छान आहे, पण त्याच्यात तुम्हाला स्वतःला शिस्त घालायला लागेल. बरोबर. पगार एखादी महिना लेट झाला तर तुम्हाला तेवढ्या एका महिन्याची पैशाची तरतूद तुमच्याकडे असली पाहिजे. त्याच्यासाठीच कॉन्टिंजन्सी फंड असणं गरजेचं आहे. बरोबर. कारण की म्हणजे हा प्रश्न कुठून आला की आजकाल अमेझॉन, फ्लिपकार्ट याच्यावरती आपण खूप खर्च करतो आणि क्रेडिट कार्ड आपल्याला रिवॉर्ड पॉईंट पण देतं. तर रिवॉर्ड पॉईंट देत असताना ते रिवॉर्ड पॉईंटच्या अगेन्स्ट ते रिवॉर्ड पॉईंट आपण समजा कंपनीला दिले तर ते आपल्याला अमेझॉनचं कार्ड पण देतं. तर मग दोन्ही फायदा होऊ शकतात. होतात ना. आता तर येस आता UPI थ्रू आपण क्रेडिट कार्ड वापरू शकतो. आता नवीन ही सुरुवात झालेली आता, त्याच्यामुळे परमिशन मिळालेली आहे आणि लोक छान पद्धतीने, नवीन पिढी छान पद्धतीने वापर करत आहे. ते जसं आपण बँक ॲड करतो त्याच्यात तसं क्रेडिट कार्डचे डिटेल्स ॲड करून तुम्ही वापर करू शकता याचा. हां, आणि त्याच्यात तुम्ही रिपेमेंट तुम्ही शेड्यूलही करू शकतात. मला कुठल्या कंपनीला प्रमोट नाही करायचं, पण क्रेडिट ॲप आहे की जे म्हणजे तुम्हाला ती सवय लावतं की तुमचा क्रेडिट स्कोअर काय आहे, तुमचे हे हप्ते ड्यू आहेत, तुमचे जे युटिलिटी बिल्स आहेत, तुम्ही त्याच्यातून छान पद्धतीने वापर करू शकतात आणि तो रिमाइंडर पण देतो आपल्याला. 100% पैसे तुम्ही रिपे करू शकतात, त्याचे पॉईंट्स मिळतात. सिबिल स्कोअर हा 750 तुम्ही म्हणलात की 750 इट इज अ गुड असेल तर इट इज अ गुड स्कोअर. हां, काय ऍक्शन्स केल्याने हा सिबिल स्कोअर कमी होतो असं सांगू शकता? हां, सर्वात महत्त्वाचा प्रश्न तू विचारला आहे. क्रेडिट स्कोअर, तुम्ही EMI चुकला, एक जरी हाऊसिंग लोनचा EMI चुकला किंवा गाडीचा चुकला तर सलग सलग 3 हप्ते चुकले, पहिला हप्ता चुकला ते कुठे त्याचं नोंद होत नाही. पण आत्ताच्या ज्या नवीन कंपन्या ज्या आलेल्या आहेत त्यांचं युनिव्हर्सल प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर ह्या गोष्टीचं अपडेशन होत असतं. त्याच्यामध्ये त्या गोष्टी रिफ्लेक्ट होतात आणि त्याच्यामुळे जर तुम्ही हप्ता रेग्युलर नाही भरला तर तुमचा सिबिल स्कोअर खाली यायला लागतो आणि मग तुम्हाला पिळवणूक सुरू होते. म्हणजे मग तुम्ही चुका करत जाता, जास्त लोन घेतात, मित्रांकडनं कर्ज घ्या, इकडून घ्या ते फेडण्यासाठी. तर म्हणून झेपेल तेवढंच करावं, किती कर्ज घ्यावं हा सुद्धा विषय आहे महत्त्वाचा. आता आपण ही खूप छान माहिती दिली, पण हे करता करता एक प्रश्न असा येतो की सेव्हिंग्स केलं, सगळं केलं, पण आजकाल ट्रॅव्हल इंडस्ट्री खूप ओपन झाली आहे आणि नवीन कपल्सना वेगवेगळे देश बघण्याची इच्छा असते, नवीन आयफोन घेण्याची इच्छा असते. म्हणजे हे सगळं मुलं बाळ होण्याच्या आधी बरं का. त्याच्यासाठी कसं प्लॅन करावं? म्हणजे स्वप्न तुमचे नक्की असावे, ड्रीम्स असलेच पाहिजे. इन्कम वाढवा, खर्च कमी होणार नाही, हा पहिला मेसेज. दुसरी गोष्ट, प्रायोरिटीज तुम्ही प्रायोरिटी करा की प्रायोरिटाईज करा तुमचे गोल्स, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. त्याच्यात तुम्हाला तो आयफोन घ्यायचं टेम्पटेशन होतं आहे तर त्याच्याने तुम्ही त्याचा किती वापर छान पद्धतीने करू शकाल. नुसतं फोटो काढणे आणि माझ्याकडे ब्रँड आहे हा याच्यासाठी फोन घेणं योग्य नाही आहे. माझ्या दृष्टीने 80% लोकांना आयफोनचे फीचर्सच माहिती नाही. तर साधा सॅमसंगचा बाकीचे पण भरपूर फोन आहेत जे 10,000 रुपयात सुद्धा मिळतात. तोच प्रश्न होता की आयफोन असं नाही, पण फोन ही एक वस्तू आज गरजेचीच आहे आणि अगदी 10,000पासून 2-3 लाख रुपयापर्यंतचे सुद्धा फोन आहेत. तर मग सॅलरी रेंज प्रमाणे तुम्ही जसं मगाशी एक पर्सेंटेज वाईज एक गणित सांगितलं होतं, समजा एखाद्याला फोन घ्यायचीच आता वेळ आली आहे, आता फोन जायला लागला आणि फोन गरजेचा आहे, तर मंथली सॅलरीच्या किती टक्के पैसे हे फोनमध्ये घालवावेत किंवा मग त्यावेळेला लिक्विड फंडातले पैसे ते काढावेत का किंवा काय, कसं ते बजेट करावं? असं काही असा फॉर्म्युला काही नाही आहे. तुम्ही जे काय सेव्हिंग करतायत
सेविंग जे काय कॉन्टिंजन्सी फंड तुम्ही ठेवलेला आहे, मेडिकल एक्सपेन्सेस, तुम्ही जर आता समजा मेडिक्लेमची पॉलिसी काढलेली असेल तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यातून तो कवर मिळतो आहे मेडिकलचा हॉस्पिटलाइज झाल्यावर. पण फोन घेतल्यानंतर काही तुम्हाला कुठलाही बेनिफिट नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या सेव्हिंगमधूनच दर महिन्याला समजा आता आपण 30% सांगितलं तर 35% सेव्ह करा, 5% तुम्ही फोनसाठी पैसे बाजूला काढा. कुठेतरी तुम्हाला कर्टेल करावं लागतील एक्सपेन्सेस. आता फोन झालं, फॉरेन ट्रॅव्हल झालं, पैसे पण साईडला पडायला लागले. पण आता फॅमिली वाढवण्याची वेळ आली या अर्ली कपलच्या लाईफमध्ये. तर फॅमिली प्लॅनिंग फ्रॉम इफेक्टिव्ह फायनान्शियल प्लॅनिंग स्ट्रॅटेजी हे कसं करावं, याबाबतीत तुमच्या काही किल्ले आहेत का? हो, म्हणजे एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. थंब रूल जसा हा सांगितला की 120 मायनस करंट एज. फॉर एक्झाम्पल आता तुमचंच बोलू आपण, एक ॲव्हरेज की जॉबला जो मनुष्य लागतो 25व्या वर्षी लागतो किंवा चांगली सॅलरी यायला 30व्या वर्ष उजडतं त्याला. तर 120 मायनस 30 केले तर 90% आपण असं म्हणू थोडक्यात. ते पैसे तुम्ही इक्विटीत जर टाकले, म्हणजे माझा अनुभव असा आहे, म्हणजे मी एक्झाम्पल सांगतो आहे की 10,000 रुपयाच्या SIPवर माझ्या मुलाचं शिक्षण झालं आहे. मला 2 मुलं आहेत. तर एज्युकेशन 10,000 रुपीज SIP कॅन ॲक्युम्युलेट 2.5 CR विथिन 25 इयर्स. तर हो, मोठा कॉर्पस होतो आणि ॲव्हरेज रिटर्न 15-16% आत्तापर्यंत मार्केटने दिलेले आहे. तर ऑन द कॉन्ट्ररी मी जर हे पैसे रिअल इस्टेटमध्ये टाकले असते फॉर एक्झाम्पल, तर तिथे ॲप्रिसिएशन होऊन जर नीट काढला, हिशोब काढला तर 10%च्या वरती ॲप्रिसिएशन नाही आहे. पण मग आता 2025 मध्ये हा एपिसोड आपण आज शूट करतोय आणि असं म्हणूयात की असे अनेक कपल्स आहेत जे आता प्लॅनिंग करतायत घर घेण्याचा, नाही फॅमिली एक्सपांड करण्याचा. तर समजा त्यांना मुलबाळ झालं असेल तर त्या मुलाच्या पहिल्या दिवसापासून ते कसं हे करावं, जसं तुम्ही म्हटलात की 2.5 कोटीचा कॉर्पस तुमच्या मुलांसाठी बनला, तर गोल बेस्ड प्लॅनिंग करतो. येस सांगतो आम्ही. म्हणजे मला सांगायचं काय आहे की जे 30% मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्याच्यात आता मुलाचं शिक्षण हे लॉंग टर्म गोल झाला. आलं लक्षात? लग्न झाल्यानं, लग्नाच्या आधीपासून तो जॉब करतो आहे, फॅमिली दोघं करतायत समजा, किंवा तो इंडिव्हिज्युअल करतोय, तर त्याने काही कॉर्पस जमा केलेलाच आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे त्याचे जे काय अक्युम्युलेशन आत्ता जे काय आहे ते ॲप्रिशिएट होतातच आहे. तर त्या 30%मध्ये तुम्ही 5,000 रुपये मुलांच्या शिक्षणासाठी असं गोल बेस प्लॅनिंग करू शकता. वेगळ्या वेगळ्या बकेट क्रिएट करा. चाइल्ड एज्युकेशनसाठी, चाइल्ड मॅरेजसाठी, रिटायरमेंटसाठी. नंतर शॉर्ट टर्म गोल आहे, समजा 3 वर्षात तुम्हाला कार घ्यायची आहे तर त्याच्यासाठी तुम्ही त्या 30%मधलेच पैसे तुम्ही, कारण हे सर्व पैसे काही एका दिवशी काढत नसतो. तर आता कार जरी घ्यायची म्हटली तरी आपण 80% आपल्याला बँक पैसे देते, फंडिंग करते, 20% आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर ही खूप छान माहिती होती सर. पण असं एकदम डोळ्यासमोर एकदम इमेजच आली की जेव्हा फॅमिली वाढते ना त्यावेळेला बाकीच्या गरजा पण एकदम येतात. जसं कार पण घ्यावीशी वाटते कारण की आता मुलबाळ झालेलं असतं, त्या लहान मुलाचे मग वेगवेगळे एक्सपेन्सेस असतात, मग बेबी प्राईम घ्यायची असते, बाकी काही गोष्टी असतात आणि मेन खर्च तर डिलिव्हरीचा असतो. ह्याच्यासाठी कसं सगळे पैसे प्लॅन करावे नाही आणि ते एकाच वेळेला करावे लागणार ना? हो, म्हणून म्हणजे काही कंपन्या आपल्याला ह्या मेडिकल एक्सपेन्सेससाठी सुद्धा कव्हर करतात. म्हणजे इन्शुरन्स? हो. तर त्याला लिमिट आहे, 25,000 आहे. कंपनीचं नाव नाही घेत मी, सांगतो तुम्हाला की आहे, तसं पण आहे. तर पहिल्या दिवसापासून जर दोघांनी, नवरा बायकोने जर मेडिक्लेम पॉलिसी जर काढलेली असेल, एक कंपनी आहे ज्याच्या स्टार हेल्थमध्ये ती पॉलिसी आहे, 25,000 पर्यंत कव्हर होऊ शकतं. हा, डिलिव्हरीचे एक्सपेन्सेस, खर्च ₹1,00,000 येऊ द्या पण ते 25,000 पर्यंत देणार आहे. येस. तर गाडी घ्यायची, हां गाडी घ्यायची आहे तुम्ही. हो, नाही आता लक्षात घ्या, मी तुम्हाला तेच सांगितलं ना की सर्व गोष्टी, आपले ड्रीम्स पहिल्या दिवसापासून आपण जर ते लिहून काढलेले असतील तर त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक एक वेगळी अमाऊंट 30%मध्ये तुम्ही त्याला नावं देऊ शकतात. कारसाठी 3 वर्षात मला कार घ्यायची आहे, समजा 10 लाखाची कार घ्यायची आहे तर 2 लाख रुपये मला अक्युमुलेट करायचे, तर 20,000 रुपये महिना
जर मी किंवा 10,000 रुपये महिना बाजूला SIPच्या रूटने जर मी काढले डेटमध्ये, तर तुमचे ओन कॉन्ट्रीब्युशन तयार होणार आहे. समजा लग्न झालं 2.5-3 वर्षात मूलबाळ होणार आहे, तर त्याच्यासाठी लागणारे एक्सपेन्सेस तुम्ही जे काय सेव्हिंग करतात त्याच्यातून आपण बाजूला काढायचं. यू नेम इट, साईडला काढा, तर ते होऊ शकतं तसं. बरोबर, ग्रेट. आता याचाच पुढचा प्रश्न की फॅमिली तर एक्सपांड झाली, पण घर घेण्याचा विषय जो तुम्ही मगाशी थोडीशी माहिती दिली होती, पण घर तर घ्यावं लागतं. म्हणजे लग्नाच्या आधी सुद्धा आजकाल कधी कधी विचारलं जातं की बाबा घर आहे का मुलाला, आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा फॅमिली वाढते तेव्हा तर घर असण्याची गरजच असते. तर मग घर कधी घ्यावं, रेंट करावं का? माझे विचार असे आहेत की नवीन जे म्हणजे कपल आहे त्याने स्वतःचं घर सुरुवातीला घेऊ नये ह्या मताचा मी आहे. त्याने मॅक्झिमम इक्विटीमध्ये पैसे टाकले पाहिजे. कारण तुम्ही फॉर एक्झाम्पल केस स्टडी नंबर 1 आपण असं धरू की त्याने इमिजिएटली लग्न झाल्याबरोबर समजा ₹1,00,000 सॅलरी जी आहे आणि त्याला आपल्याला 50,000 रुपये हप्ता असेल घराचा, आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे 1/3 घर खर्चासाठी गेले पाहिजे, 1/3 EMI साठी. म्हणजे 30,000 रुपयाच्या वरती EMI न जाता जर तो 50,000 ते 60,000 जायला लागला तर त्याचे बाकी ड्रीम्स तो अचीव नाही करू शकत. त्याच्यामुळे तो डबलचे पैसे तो टाकतो आहे आणि तो इंटरेस्ट पोटी टाकतो आहे. हा इंटरेस्ट देतोय आणि 20 वर्ष त्याला शांत झोप लागत नाही. इट इज अ लायबिलिटी, नॉट अ ॲसेट. बरेच मिसकन्सेप्शन मीच आहे लोकांमध्ये, म्हणजे नवीन लोकांमध्ये, की बुवा मी घर घेतलेलं आहे, मी EMI भरतोय, ते माझं घर. जोपर्यंत तुम्ही त्याचं पूर्ण रिपेमेंट करत नाही तोपर्यंत ते घर तुमचं नाही. त्याच्यामुळे ते बँकेचं घर आहे. म्हणून तुम्ही ओन कॉन्ट्रीब्युशनने तुम्ही डाऊन पेमेंटने घर घ्यावं असं मी सांगेल 45व्या वर्षी. 45 ते 50च्या मध्ये तुमचा कॉर्पस समजा आता सॅलरी ₹1,00,000 धरले, 30,000 रुपयाची SIP, मी 10,000 रुपयाच्या SIPवर 2.5 कोटी सांगतोय, तर 7.5 कोटी रुपये तुमचे जमतील. त्यावेळेस जरी घराच्या किमती जास्त असतील फॉर एक्झाम्पल, पण तुम्ही डाऊन पेमेंटने घर घेऊ शकतात. तोपर्यंत तुमचे मुलांचे शिक्षण सर्व गोष्टी मार्गी लागलेल्या असतात. आणि जो EMI तुम्ही घराचा घालवतायत म्हणजे भरतायत त्याच्याऐवजी तेवढ्या अमाऊंटची SIP करा. तिथे एक हप्ता चुकला तर तुमचा सिबिल स्कोअर खराब होत नाही, पण घराचा हप्ता चुकला तर तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो. ह्या विवंचनेतून तो मग काय करतो, हँड लोन घेतो, मित्रांकडनं घेतो, घरातले दागिने मॉर्गेज करतो, म्हणजे ठेवतो सिक्युरिटी म्हणून. गाडीचा हप्ता, घराचा हप्ता. आता हल्ली तर असं आहे की पहिलीला सुद्धा, फर्स्ट स्टँडर्डला सुद्धा लाख आणि 2-2 लाख रुपये फी आहे. तर तुम्ही सांगा ॲट वन स्ट्रेच एवढे हप्ते तो भरू शकतो का? त्याच्यामुळे तो फ्री राहिला पाहिजे. तर त्याने इक्विटीची जर SIP केली तर त्याला त्याच्या अगेन्स्ट लोन मिळू शकतं 10.5%. ही कॅन युटिलाइज दॅट क्रेडिट इन्स्टेड ऑफ म्हणजे रिडीमिंग दॅट युनिट्स. तो युटिलाइज करून त्याचे जे काही गरजा आहेत त्या भागवू शकतो. आणि इक्विटीची ग्रोथ प्रचंड आहे. 15-16% जर मिळाली त्याला, तर त्याला घरासाठी कुठलेही त्याचे सर्व ड्रीम्स तो दरवर्षी बाहेर जाऊ शकतो जर त्याने इक्विटी अलोकेशन वाढवलं तर. त्याच्यामुळे सुरुवातीचे 40 ते 45पर्यंत यंग कपलने घर घ्यायच्या याच्यात जाऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि बरेच लोक माझे क्लायंट्स ऐकतात सुद्धा आणि दे आर हॅपी की ते म्हणतात योग्य सल्ला दिला सर तुम्ही. आणि शांत झोप लागायची असेल तर तुम्ही इक्विटी अलोकेशन वाढवा, SIP करा. त्याच्याने तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर तर चांगलाच होणार आहे. ॲक्च्युली तुम्ही कर्ज नाही घेतलेलं आहे आणि तुमची ॲसेट बघून बँक तुम्हाला पैसे कमी रेटने देते. ग्रेट. म्हणजे तुम्ही खूपच आतापर्यंत लर्निंग्स दिले. कंटिन्युअस करिअरमध्ये ग्रोथ करणं तिथं गरजेची झालीच. सिबिल स्कोअर चांगला ठेवणं तो गरजेचा. त्यासाठी तुम्ही आता हे सगळे चांगले डिसिजन सांगितले. लाईफस्टाईल कॉस्ट, उगीच कॉस्ट वाढवायची, नवीन ब्रँड आला म्हणून तिथे खूप खर्च करणं, दॅट इज नॉट अ ग्रेट डिसिजन असं एकंदरीत अंदाज आतापर्यंत आला. आणि घर घ्यायचंच असेल तर ते जास्तीत जास्त टाळावं इन द फ्युचरसाठी. म्हणजे 45व्या वर्षापर्यंत किंवा पुढे ते हे करावं. आता रिटायरमेंट प्लॅनिंग या बाबतीत काही सांगू शकाल की ॲग्रेसिव्ह रिटायरमेंट एक आलं
की आजकाल फायरचा कॉन्सेप्ट आहे. खरं भारतामध्ये तो आला नाहीये, तो वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे अजूनही, पण फायनान्शियली इंडिपेंडेंट आणि रिटायर अर्ली त्याला म्हणतात. येस. तर त्यासाठी ॲग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी कशी असावी, किती पर्सेंट आपले पैसे त्या स्ट्रॅटेजीमध्ये घालावेत? सिम्पल लँग्वेजमध्ये आत्ताच्या हिशोबाने समजा जर इंडिव्हिज्युअल आपण म्हटलं, फॅमिली एखादी 30 ते 50 हजार रुपयात त्याचं दैनंदिन खर्च आहे आता स्वतःचा, कपडे लत्ते भाजीपाला घरातल्या ह्या सर्व गोष्टी, तर 50,000 पर मंथ जर त्याचा रिटायरमेंटला खर्च हवा असेल तेवढाच, तर त्याला आज त्याने कमीत कमी 10,000 रुपये म्हणजे 10% पैसे. तुम्हाला आता हे माहिती असेल की PF किंवा EPF गव्हर्नमेंट कट करताना 12% कट करतात, तर 12% ऑफ युअर टोटल बेसिक सॅलरी यू शुड इन्व्हेस्ट फॉर युअर रिटायरमेंट ॲटलिस्ट. येस. तर तो जो कॉर्पस तिकडे PF मध्ये जमा होतो, दॅट इज अ डेट प्रोडक्ट. तिथे 7-8% वरती परतावा नाही. पण इक्विटीची जर ELSS स्कीम तुम्ही केली किंवा NPS केलं, NPS मध्ये SIPs इक्विटीची, फक्त त्याला न्यू पेन्शन स्कीम म्हणतात, तर त्याच्या जर तुम्ही साधारण 2.5 ते 3 कोटी रुपये असतील तर तुमचं रिटायरमेंट चांगलं राहू शकतं. तर 1.5 लाख रुपये साधारण रिटायरमेंटच्या आसपास, ज्याला 30,000 रुपये खर्च आहे त्याला 1.5 लाख रुपये रिटायरमेंटच्या वेळेस कॉर्पस लागणार आहे. तर 2.5 कोटीमधून 10% तुम्ही वर्षाला, ॲक्च्युली 6% इज ॲडवायझेबल. 6% म्हणजे टोटल कॉर्पसच्या 6% तुम्ही काढू शकतात वार्षिक. म्हणजे तो कॉर्पस जमल्यानंतर. हा, जमल्यानंतर. करेक्ट करेक्ट करेक्ट. 60 नंतर. आता हल्लीची नवीन पिढी जी आहे IT मधली, त्यांना 50व्या वर्षीच रिटायर्ड व्हायचं आहे. पण त्यांना त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इक्विटी अलोकेशन अजून वाढवलं पाहिजे. काही ड्रीम्स तुम्हाला कर्टेल करावं लागतील. बरोबर. ग्रेट ग्रेट. हे खूपच महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन होती. आता एक प्रश्न असा येतो ना की हे सगळं करताना जे बिझनेसमध्ये आहेत त्यांचा बिझनेस तर ग्रो होतोच आहे, आणि आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही काही सक्सेस स्टोरीज पण सांगितल्यात की कॉर्पोरेटमधल्या लोकांसाठी तुम्ही कसे ते पैसे मॅनेज केलेत आणि कसा त्याचा फायदा झाला बिझनेससाठी सुद्धा, तर त्याबद्दल सांगाल का? येस येस येस. मी 2-3 सक्सेस स्टोरी सांगतो. एक म्हणजे माझे एक क्लायंट आहेत जे एका कंपनीत जॉब करत होते. म्हणजे त्यांना सॅलरी खूप कमी होती ॲक्च्युली, पण त्यांना मी माझा ॲडवाईस घेऊन आज त्या माणसाने म्हणजे त्या व्यक्तीने साधारण त्याला महिन्याला 20,000 रुपये फक्त इन्कम होता, पण त्याला मी SIPचा सल्ला दिला, सेविंगची सवय लावली. म्हणजे SIPला मिनिमम काही एंट्री क्रायटेरिया असतो का की किती रुपयाची मिनिमम? 100 रुपयाची सुद्धा SIP करता येते. हो, 500 रुपये. निपॉनमध्ये 100 रुपयाची सुद्धा SIP होते. पण आपल्या जसं आपण बोललो की 5 ते 10,000 रुपयाची कमीत कमी असावी तर सबस्टॅन्शियल अमाऊंट जमा होते. तर ती सक्सेस स्टोरी म्हणजे मी जिथे सलूनमध्ये जायचो त्या सलूनच्या मुलाला मी मदत केलेली आहे. म्हणजे त्याला ॲडवाईस केलं, तो दुसरीकडे जॉब करत होता, त्याला काय जे काय तो बिझनेस करायचा त्याच्यातून 50% त्याला मिळायचे, पण तो साधारण एक 15,000 ते 16,000 रुपये महिन्याला मिळायचे. पण त्याला मी सपोर्ट करून त्याला एक म्हणजे शॉप मिळवून दिलं रेंटने, आणि त्याला ती शिस्त मी सांगितली की इथे तू ओनरसाठी जे 50% देतो आहे तेच तू असं समज की इथे तुला रेंट आणि तुझं सेविंग हे दोघं जर तू पथ्य पाळले तर साधारण 3,000 रुपये दिवसाला त्याचं बिझनेस व्हायचा. त्याच्यातले 1,500 रुपये तो बाजूला टाकायचा. तर त्याच्यातून 50% जे काय आहे त्याचे खर्च व्हायचे आणि 50% सेविंग व्हायचं. त्याच्यामुळे आज त्याचे तुम्हाला सांगतो, एक दुकान 2 दुकानं भाड्याने आहेत, एक स्वतःचा फ्लॅट आहे. त्याला म्हणजे त्याचं लग्न झालं तर ती सुद्धा ब्युटी पार्लरच्या म्हणजे या फील्डमधलीच मिळाली, आणि आज ही इज अ सक्सेसफुल बिझनेस पर्सन. आणि बँकांनी त्याच्या त्या सेविंग हॅबिट्समुळे त्याला घर घेण्यासाठी कर्ज मिळालं आणि शॉपसाठी सुद्धा खर्च मिळाला. किती वर्षात त्यांनी किती कॉर्पस जमवलं? माझ्या दृष्टीने त्याने 18 ते 19 लाख रुपये जमा केले होते ह्या माझ्या सांगण्याने. म्हणजे दिवसाला जर समजा 1,000 रुपये म्हटले 30,000 रुपये महिना झाले ना. म्हणजे जो मी फॉर्म्युला सांगितला त्याच्यामुळे ह्या
गोष्टी होऊ शकल्या. 30,000 किती तो सेव्ह करायचा? तो 50% इक्विटीत जात होते ना त्याचे पैसे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याचं घराचं ओन कॉन्ट्रीब्युशन झालं. शॉपसाठी घर घेतल्यानंतर त्याने पहिले शॉप घेतलं त्याने पहिले, कारण बिझनेससाठी महत्वाची प्रायोरिटी होती. घर त्याने नंतर घेतलं. आणि असंच ही खूपच छान स्टोरी होती. आपण हेच म्हणूया की सेल्फ एम्प्लॉयड. येस. पण काही मोठे मोठे बिझनेस कॉर्पोरेशन पण तुमच्याकडे आहेत हो जे तुमचा सल्ला घेतात. येस, तर त्याबद्दल सांगा. त्याच्याबद्दल सांगतो की सर्वात महत्त्वाचं काय आहे की कुठलीही कंपनी असू द्या, कॉर्पोरेट कंपनी असू द्या किंवा बिझनेसमन असू द्या, 365 डेज प्रत्येकाला आहे. ज्याचं साधारण 25 ते 50 कोटीचं टर्नओव्हर आहे फॉर एक्झाम्पल, तर 365 डेजमध्ये 165 डेज बँकांना हॉलिडेज असतात त्या पिरियडमध्ये. आणि यांचे जे पैसे असतात सर्व करंट अकाउंटला असतात. काही लायबिलिटी पण असतात. केस स्टडी नंबर 1मध्ये आपण असं धरू की ₹1 लायबिलिटी नाही त्या कंपनीवर, तर ते पैसे तो काही घरी घेऊन जात नाही. आता कॅश ट्रेंड नाहीच आहे, ऑन पेपर आहे सर्व. त्याच्यामुळे 160 दिवस बँक फ्रीमध्ये ते पैसे वापरते. तर समजा 50 कोटी किंवा 100 कोटीचा टर्नओव्हर असेल त्या कंपनीचा, पैसे आले गेले, त्याच्यामध्ये साधारण 5 ते 6 कोटी रुपये त्या प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग केलं, त्याला ट्रेझरी मॅनेजमेंट म्हणतात. तर ते जर पैसे वापरू शकलो तर 6%ने सुद्धा तर 6 करोड रुपीज आपण सेव्ह करू शकतो स्मार्टली. त्याच्यासाठी संपर्क आम्हाला करायला लागेल, ते आम्ही गाईड करू शकतो. दॅट इज अ ट्रेझरी मॅनेजमेंट. येस. तर मी तुम्हाला कुठलीही कंपनी, हॉस्पिटल असू द्या, कॉलेज असू द्या, IT कंपनी असू द्या, कोचिंग क्लासेस वाले कोणी असलं, येस. तर याच्यामध्ये आता ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं मी सांगतो तुम्हाला की त्यांचं पर व्हेकल मी त्यांना गाईड केलेलं आहे. पर व्हेकल ते मला पैसे दररोज देतात आणि ते मी डायरेक्ट इक्विटीत पैसे टाकतोय. तर ते लॉंग टर्म किती आपण तयार करतोय. त्यांना इन्व्हेंटरी फंडिंग लागतं ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला. तर साधारण 10-10.5% ते जर इन्व्हेंटरी फंडिंग घेत असतील तर ते वर्षाला प्रचंड व्याज भरतात. 9-10 लाख रुपये जर ते भरत असतील, त्याच्याऐवजी जर ही किटी पहिल्या दिवसापासून जर आपण सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी पर व्हेकल प्रॉफिट जो आहे तो जर बाजूला काढला तर आज लाख रुपयाची SIP मंथली होऊ शकते आरामात. सेम वे समजा पेट्रोल पंप्स ज्यांचे आहेत त्यांचं सुद्धा सेम आहे. पर टँकर 20,000 लिटरचा टँकर आहे, त्याच्यात 50-60 हजार रुपये त्यांना जो काय प्रॉफिट आहे, तर तो जर त्यांनी त्याच्यातले 10,000-20,000 रुपये डेली जर बाजूला इक्विटीमध्ये जर टाकले तर इट इज 2-2.5 लाखाची SIP होते. त्याच्यात मी सांगितलं ना, मॅक्झिमम 15 वर्ष त्यांनी जर ह्या पद्धतीने जर फॉलो केलं तर मी म्हणतो ती ॲटोमोडला कंपनी जाते. पण एक प्रश्न असा येतो डोक्यामध्ये की हे कंपनीज जेव्हा तुमच्याकडे या सल्ल्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी येतात, प्रत्येक कंपनीचा कंपनी सुद्धा एका पर्सन सारखी, CFO त्यांच्याकडे तर यांचे गोल्स काय असतात? नाही, त्यांना एक्सपान्शन करायचं असतं. पहिली गोष्ट लँड घ्यायची असते, इंडस्ट्री टाकायची असते, SME म्हणजे मीडियम एंटरप्राइजेस, छोट्या मोठ्या कंपन्या एक्सपान्शन करायचं असतं. त्या एक्सपान्शनला प्रचंड पैसे लागतात. तर मग त्याच्यासाठी ही किती कामात येते ना. म्हणजे पैसे नवीन बिझनेसमध्ये ते डायव्हर्सिफिकेशन करू शकतात. हे बघा, मनी सेव्ह इज मनी अर्न. तुम्ही आलेल्या प्रत्येक रुपयाचं माझं दृष्टीने डेबिट साईड बघितली पाहिजे आपण. बॅलन्स शीट बघताना डेबिट साईड, इंटरेस्ट फुटी किती पैसे जात आहेत याच्यावर जर क्लोज ट्रॅकिंग जर कंपनीच्या लोकांनी केलं किंवा इंडिव्हिज्युअल माणसाने केलं तर आपले अनवॉन्टेड पैसे, जसं मी क्रेडिट कार्डचं बोललो तसं एक्सपेन्सेस जे कंपनीचे असतात त्याच्यामध्ये क्लोज जर वॉच ठेवला तर ते सेव्हिंग होऊ शकतं छान पद्धतीने. सर, तुम्ही कंपनीजच्या खूप बॅलन्स शीट्स बघता आणि ते बघितल्यावर तुम्ही जे डेबिट साईड म्हणला तर इंटरेस्ट एक्सपेन्स हा एक सेक्शन त्यामधला ज्याची बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. असे कुठले टॉप 3 एक्सपेन्सेस असतात कुठल्याही कंपनीचे जिथे मॅक्सिमम पैसा डेबिट होत असतो पण तिथे सेव्हिंग करण्याची गरज असते, याबद्दल सांगू शकाल का? सॅलरी ही फिक्स खर्च आहे, तो चुकत नाही. एम्प्लॉई कॉस्ट ही आहे. म्हणून तर मोठ्या प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत पर हेड अर्निंग ते बघत असतात.
आता HDFC बँक घ्या किंवा यांचं बॅलन्स शीट बघताना पर पर्सन आपल्याला किती इन्कम मिळवून दिलं याचं ते अभ्यास करतात. तर ह्या पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग करायला लागतं. बरोबर. म्हणजे एम्प्लॉई कॉस्ट तर फिक्स्ड झाली. हो, ती झाली. एक्सपेन्स तर आपला इंटरेस्ट एक्सपेन्सेस आहे, कमीत कमी केला पाहिजे. आणि अननेसेसरी एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग आहे, नंतर आता म्हणजे इलेक्ट्रिसिटी म्हणा, इलेक्ट्रिसिटीसुद्धा आता सोलर जर समजा त्यांनी युटिलाइज केलं तर बरंच सेविंग होऊ शकतं. करतात म्हणजे बरेच एक्सपेन्सेस आहेत की ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांचे प्रचंड एक्सपेन्सेस असतात. एक्सपान्शन आहे, प्रोजेक्ट चालू व्हायला, ॲक्च्युअली इन्कम चालू व्हायला 3-3, 4-4 वर्ष लागतात. आता लँड घेतली तर त्याचं इंटरेस्ट पोर्शनचा कोणी विचार करत नाही. नंतर मशिनरी आहे, ते कर्जाने आपण घेतो. तर ते ॲक्च्युली प्रोडक्शन म्हणजे 1000 डेज मिनिमम कुठलाही बिझनेस चालू केल्यानंतर त्याच्यातून काहीतरी यायला 1000 दिवस लागतात. सर, तर तुम्ही आत्ता कंपनीच्या बॅलन्स शीट बाबतीत 2 महत्त्वाचे एक्सपेन्स हेड्स असे सांगितलेत. एक तुम्ही सांगितलं एम्प्लॉई कॉस्ट, की एम्प्लॉई प्रोडक्टिव्हिटी कंपनीने प्रत्येक बघावी. दुसरं तुम्ही म्हणलात हे इंटरेस्ट कॉस्ट, बँकेला व्याज प्रचंड जातं. आता एक पर्सनल लेवलवर असा एक प्रश्न किंवा एक विचार डोक्यामध्ये येतो, तो सांगतो. म्हणजे माझाही बिझनेस आहे, जो एक इनोव्हेटर्स इलेक्ट्रिक नावाने एक धंदा आहे आणि इनोसोल नावाने धंदा आहे. एकीकडे आम्ही इलेक्ट्रिक मोटर्सचं ट्रेडिंग करतो आणि इनोसोलच्या अंडर आम्ही कंट्रोल पॅनल्स बनवतो. तर आम्ही नेहमी बघतो या बॅलन्स शीट्समध्ये की रेंटल एक्सपेन्स हा एक जो हेड असतो आणि आमच्या केसमध्ये ट्रान्सपोर्टेशनचा पण खूप मोठा खर्च आहे. इथे आमचा खूप खर्च होतो. तर बिझनेसेसना काही असा तुम्ही सल्ला देऊ शकाल का की रेंटल एक्सपेन्स हा किती वर्ष त्यांनी रेंटेड जागेमध्येच राहावं किंवा हे एक्सपेन्सेस कसे या बेटर फायनान्शियल प्लॅनिंग मधनं कमी करावेत, काही याच्यासाठी आयडिया देऊ शकाल का? माझ्या दृष्टीने पहिले 3 वर्ष, जसं मी पर्सनलला पण बोललो, पहिले 3 ते 5 वर्ष कंपनीने, कॉर्पोरेट कंपनीने फिक्स ॲसेटच्या याच्यात जाऊ नये. लोन्स घेऊ नये. बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट, रेंटल इन्कम सुरुवातीला चांगलं आहे, कारण ह्यूज इन्व्हेस्टमेंट तुम्हाला बिझनेससाठी लागते. कॅपिटल एक्सपेंडिचर तो बिझनेसमध्ये झाला पाहिजे. तो तुम्ही सॅलरीमध्ये ते चुकणार नाही आहे तुमच्या. इंटरेस्ट तुम्ही कर्ज घेतलेलं आहे तर ते इंटरेस्ट द्यावंच लागणार आहे. आणि ते 10 वर्ष 20 वर्ष असं लोन असतं आपलं, 7 वर्ष 10 वर्ष कॉर्पोरेटचं लोन असतं. तर सुरुवातीला रेंटल जागा घेऊनच बिझनेस करावा. जर स्वतःची जागा असेल तर नथिंग लाईक दॅट. पण ह्यूज एक्सपेन्सेस तुमचे इंटरेस्ट किंवा ॲसेट करण्यात नाही घालवले पाहिजे. मशिनरीमध्ये त्यांच्या प्रायोरिटीज त्यांनी बघितल्या पाहिजे किंवा कशात त्यांना बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करून जास्त रिटर्न मिळत असतील. खूपच अमेझिंग सल्ला तुम्ही खरं दिलात. कारण की अजून एक डोक्यात काय आहे की बिझनेस जेव्हा जेव्हा आपल्याकडे आपल्या देशामध्ये SMEs खूप आहेत सर, प्रचंड आहे. आणि SME मध्ये धंदा जो उद्योजक नवीन तयार होत असतो त्या उद्योजकाचे सुद्धा काही ॲस्पिरेशन्स असतात. म्हणजे बिझनेस बनवला की त्याच्याबरोबर मोठं घर झालं पाहिजे, एखादी गाडी झाली पाहिजे, किंवा काय जे आपल्या लाईफस्टाईल कॉस्ट आहेत त्या पण त्याच्यामधनं सोयीस्कररित्या पूर्ण झाल्या पाहिजेत. पण असं होतं का, अशा काही तुम्ही कॉमन पिटफॉल्स म्हणजे चुका बघितल्या आहेत का की धंद्याचा पैसा हा पर्सनल गेनसाठी वापरला जातो? मी काही त्याच्यावरचं एक सांगतो. आता रिअल इस्टेट बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे म्हणजे होतो, त्यामुळे मी माझ्या डोळ्यासमोर बरेच असे मी बघितलेले आहेत केस स्टडीज की कन्स्ट्रक्शन करताना आपण जे काय क्लायंट आपल्याला पैसे देतो आहे, कस्टमर पैसे देतो आहे, ते जे पैसे आहेत ते आपले स्वतःचे नाही आहेत. ते त्याच्यातले 10%, 8 ते 10%च आपला प्रॉफिट आहे. तिथेच नेमकं मॅक्झिमम लोक चुका करतात. तर तो प्रॉफिट 3 ते 5 वर्षात आपल्याला एनकॅश होत असतो. तो पहिल्याच वर्षी ते समजा जो काय आहे आलेला पैसा आपला स्वतःचा समजून आपण मोठ्या गाड्या घेणे, मोठे घर घेणे, त्यामुळे ते प्रोजेक्ट फेल्युअर गॅरंटेड होतात. तर ते होऊ नये म्हणून आपण आपल्याला 10%च पैसे राहत आहेत, ते सुद्धा वेळेत तुम्ही काम केलं तर राहणार आहे. आधी जर तुम्ही ते एक्सपेन्सेस सुरुवात करायला लागले तर तुमच्या बिझनेससाठी पैसे कमी पडतात आणि मॅक्झिमम फेल्युअर त्याच्यामुळेच होतात. म्हणजे
सगळ्याची गुरुकिल्ली ही पर्सनल फायनान्स असो किंवा ट्रेजरी मॅनेजमेंट किंवा कॉर्पोरेट फायनान्स असो, ते फायनान्सेस नीट वापर करणे आणि जाणीवपूर्वक करणे यासाठी तुमचा एक्सपर्टीज सगळ्यांना उपयोगी होऊ शकतो, हे अगदी तुम्ही क्लिअर केलं. थँक्यू सर. आता एक विषय जो अजून एक डोक्यात येतोय तो म्हणजे आपण सगळी लाईफ सायकल बघितली, अर्ली सॅलरीड पासनं रिटायरमेंट पर्यंत आपण पोहोचलो. आता एवढा सगळा कॉर्पस बनला, सगळी इस्टेट बनवली आपण असं म्हणूयात, तर विल हा एक प्रश्न येतो. म्हणजे सगळं जे काय आपण बिझनेस बनवतो किंवा जे काय आपण असेट्स क्रिएट करतो ते शुड लास्ट बियॉन्ड अवर सेल्फ, आणि म्हणून आपली जी पुढची पिढी असते त्या पिढीला आपल्याला ते देता यावं. पण असं एक स्टॅटिस्टिक बघितलं होतं की भारतामध्ये विल्स बनवणं आणि रेजिस्टर करून घेणं याचं प्रमाण इन जनरल कमी असतं. तर ह्या बाबतीत तुम्ही काही सांगू शकाल का? येस, जसं मी आता फायनान्शियल प्लॅनिंगचा पार्ट सांगितला की टर्म प्लॅन असला पाहिजे, मेडिक्लेम असलं पाहिजे, तसं रिटायरमेंट फंड करतो त्याप्रमाणे विल्ससुद्धा इज अ फोर्थ पॉईंट विच शुड बी कंपल्सरी डन. मॅक्झिमम आपल्या भारतामध्ये म्हणजे परदेशात तर करतात लोक, पण भारतामध्ये विलचा ट्रेंड आत्ता सुरुवात झालेली. ॲसेट्स इन्कम वाढलेलं आहे, तर घरामध्ये फॅमिलीमध्ये डिस्प्यूट्स जे आहेत ते विल नसल्यामुळे होतात. नॉमिनेशन आता कंपल्सरी झालेलं आहे, गव्हर्नमेंटने नॉमिनेशन कंपल्सरी केलेलं आहे. घरात तुम्हाला वाद जर नको असतील आणि तुम्हाला जर तुमच्या डोळ्या देखत सर्व गोष्टी जर व्यवस्थित, खूप एक्झाम्पल येतं आपल्यासमोर, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनी, रेमंड कंपनीचं पण म्हणजे बघितलं आहे की अशा घटना आपण बघतो आहे. तर त्याच्यामुळे विल याला खूप खर्च नाही आहे, पण तुम्ही दरवर्षीसुद्धा बदलू शकतात, अपडेट करू शकतात. पण ते करणं गरजेचं काय आहे, तुमचे ॲसेट्स आणि लायबिलिटीज ह्या तुमच्या पुढच्या पिढीला माहिती पाहिजे. कॉर्पोरेट कंपनी असेल तर कॉर्पोरेटचे डायरेक्टर्स, कंपनी जी काय आहे त्याच्यामध्ये त्या लायबिलिटीज काय आहेत, ॲसेट्स काय आहेत, याच्यासाठी तुम्हाला सर्वांना हे करणं कंपल्सरी आहे, म्हणजे करणं गरजेचं आहे. तर मी तरी माझ्या सर्व क्लायंट्सला रेकमेंड करतो की विल करावं. IQ म्हणजे कोविडच्या काळामध्ये 2020-21 मध्ये जेव्हा कोविडचा काळ आला आणि खूप लोक दगावली, त्यावेळेला या गोष्टी खूप कानावर यायच्या की डिस्प्यूट्स वाढले कारण की विलच नव्हती, ते कसे एक्सरसाइज करायचे, कसे ॲसेट्स डिस्ट्रीब्यूट करायचे, याच्यावरती खूप सारे प्रॉब्लेम्स यायला लागले. त्यामुळे तुम्ही जो आत्ता सल्ला दिलात हा विल करण्याचा अगदी महत्त्वपूर्ण सल्ला होता. मग विल रजिस्टर्ड करणं खूप गरजेचं असतं का? नाही, असं काही बिलकुल नाही आहे. रजिस्टर्ड केलं आणि नाही केलं, साध्या कागदावर जरी लिहिलेलं असलं, पण त्याला विटनेस पाहिजे. ऑथेंटिक डॉक्टरचं तुम्ही जे काय लिहिलेलं आहे त्याला कुणीतरी म्हणजे ऑथेंटिक केलं पाहिजे. आणि मग ओप्युलन्सच्या खाली तुम्ही विल बद्दल हो करतो आम्ही, ते गायडन्स करतो. येस. ओके. एक विषय कदाचित मगाशी इन्शुरन्स बाबतीतचा राहिला, आणि टर्म इन्शुरन्स तुम्ही म्हणलात ते तो तुम्ही सांगितलात सॅलरीडसाठी, पण एक की मॅन इन्शुरन्स असा एक हो, ऐकली होती. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असू द्या, पार्टनरशिप असू द्या, याच्यामध्ये कंपनीला एक्सपेन्सेस मिळतात. डायरेक्टर जे की पर्सन असतात कंपनीमध्ये, ते कंपनी त्यांच्यासाठी प्रीमियम भरू शकते. कंपनीसाठी ते ॲसेट्स आहेत, त्याच्यामुळे त्यांचा जो प्रीमियम आहे तो कंपनी भरेल आणि त्यांना एक्सपेन्सेस अलाउड होतील त्याचा सेक्शन आहे. तर त्यानुसार त्यांना तो बेनिफिट मिळेल. आणि ज्यावेळेस डायरेक्टर म्हणजे ती प्रीमियम टर्म संपेल इन्शुरन्सची, साधारण 10 ते 12 वर्ष प्रीमियम पेईंग टर्म असते, कवर 80% असतं त्या डायरेक्टरच्या, डिपेंड्स. तर ती नंतर असाइन केली जाते. सुरुवातीला कंपनी विल बी द असाइनी, कारण कंपनी पैसे भरते, एक्सपेन्सेस ते करते. जर इन बिटवीन काळात जर डायरेक्टरचं काही डेथ झाली तर ते पैसे डायरेक्टली त्या डायरेक्टरच्या नॉमिनीला मिळतात. पण मग की मॅन इन्शुरन्स पण करावा आणि पर्सनल लेवलला टर्म पण करावा? नाही, जर तुम्ही कंपनीमध्ये जर असाल तर तुम्ही त्यावेळेस ते त्याच्यात टर्म प्लॅन कव्हर केलेला असतो त्यांनी, कारण टर्नओव्हर मोठे असतील,
कंपनीसाठी जर ते महत्त्वाचे असतील. नाही म्हणजे इंडिव्हिज्युअल लायबिलिटीजसाठी टर्म इन्शुरन्स तर आलाच, हो, पण कंपनी लायबिलिटीज पूर्ण करण्यासाठी मग तो कीमॅन इन्शुरन्स हा वेगळा काढावा. हो, वेगळा काढावा लागतो, वेगळा काढावा लागतो, तो वेगळा असावा. अजून एक टर्म प्लॅनबद्दल मला सांगायचं आहे की जे मी सांगितलं की 1 लाख रुपये सॅलरी आहे फॉर एक्झाम्पल, तर त्याला 2 कोटीचा कवर आपण धरलेला आहे. तो कसा कॅल्क्युलेट केलेला आहे की आत्ताच्या बँक इंटरेस्टप्रमाणे 6% जर आपण 2 कोटी बँकेत ठेवले तर याचं जे इन्कम 1 लाख रुपये आहे त्याला 1 लाख रुपये महिना त्याच्या प्रपंच जे कोण आहेत त्यांचे स्वप्न जे त्यांनी बघितलेले आहेत त्याच्यासाठी ते कवर होऊ शकतात. पण जर त्याने हाऊसिंग लोन घेतलं असेल, कार लोन घेतलं असेल, अजून काही लोन्स काढलेले असतील तर ती सुद्धा अमाऊंट त्याने धरली पाहिजे. जसं 1 लाख रुपये आणि जर हप्ता अजून एखादी लाखाचा असेल, समजा गाडी घेतलेली आहे, घर घेतलेलं आहे, तर 2 लाख रुपये जर मंथली त्याचा जर तो म्हणजे एक्सपेन्स असेल तर 4 कोटीचा टर्म प्लॅन असणं गरजेचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याच्याकडे दुर्लक्ष होतं. एक मी सक्सेस स्टोरी नाही म्हणेल, पण माझा एक्सपिरियन्स माझ्या एका क्लायंटबद्दल मी तुम्हाला सांगू शकेल की ॲट द एज ऑफ ग्रुप ऑफ 33 एक कपल माझ्याकडे म्हणजे IT मधलं माझ्याकडे इन्शुरन्ससाठी म्हणजे म्युच्युअल फंड फायनान्शियल प्लॅनिंगसाठीच आलेले होते. तर त्यांना मी त्यावेळेसच सांगितलं की टर्म प्लॅन हा खूप गरजेचा आहे. पण नवीन पिढी जी आहे ना त्यांना वाटतं हे वेस्ट ऑफ मनी आहे. तर ॲक्च्युली इट इज नॉट अ वेस्ट ऑफ मनी. यू आर प्रिपेरिंग अ सेफ्टी नेट फॉर युअर फॅमिली. त्यांना एक मुलगी आहे 4 वर्षाची. तर त्यांनी इन्शुरन्स मी त्यांना 5 कोटी, कारण त्यांना सॅलरी साधारण 4 लाख रुपये महिना होती, दोघांना 4-4 लाख रुपये. तर त्यांना मी ते रेकमेंड केलं होतं की तुम्ही 7-8 कोटीचा तरी सम ॲश्युअर्ड काढायला पाहिजे, कमीत कमी 5 कोटीचा काढायला पाहिजे. पण त्यांनी माझं कोरोना काळातच मी काढायला लावलं त्यांना, तर 2 कोटीचा त्यांनी काढला. म्हणजे जसं माझ्यावर उपकार केल्यासारखं झालेलं होतं ते. पण ॲक्च्युली तुम्हाला सांगू इट वॉज म्हणजे की वर्षाच्या आतच त्या एका जणाची डेथ झाली आणि दोघांपैकी एकाची, त्यांना एक मुलगी आहे. पण ते 2 कोटी त्यांना मी फक्त 38,000 रुपये प्रीमियम भरलेला होता आणि बरोबर रिन्युअलच्या डेटलाच त्यांची डेथ झाली. पण कंपनी हॅज गिवन 2 crores आणि त्यांनी हाऊसिंग लोन, कार लोन काढलेलं होतं, विच वॉज नॉट बीन कवर्ड, विच आय वॉज रेकमेंडिंग टू डू, की म्हणून ते आकडा वाढत होता. पण त्यांनी ते ऐकलं नाही. मग ते आलेले पैसेमध्ये गाडी पण द्यावं लागली, त्याचे पैसे भरायला लागले आणि घराचा हप्ता आता कंटिन्यू आहे, पण त्याचा बऱ्यापैकी लोड म्हणजे सेविंग झालंच नाही. हे मला सांगायचं आहे. म्हणून फर्स्ट स्टेप जी मी म्हटलं की टर्म प्लॅन तुम्ही यू शूड स्टार्ट ॲट द फर्स्ट सॅलरी ओनली, म्हणजे प्रीमियम कमी लागतो. 2 कोटीचा कवर 38,000 रुपयात मिळत होता, आत्ता त्याला 50-60,000 रुपये लागत आहेत. खूपच महत्त्वाची. आणि मेडिक्लेमसुद्धा काढलेलं होतं. तर त्याच्यात जवळजवळ त्यांना कॅन्सर झालेला होता. 20-22 लाख रुपये खर्च आले टोटल मेडिक्लेममधून झालं, नाहीतर आज कर्ज काढायला लागलं असतं. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की गाडीचं जसं इन्शुरन्स आपण काढतो तर दरवर्षी गाडीचा ॲक्सिडेंट होईलच असं नाही आहे, पण आपण काढतो ना. इट इज कंपल्सरी, मॅन्डेटरी म्हणून आपण काढतो आहे. तर तसंच आपल्या जीवनाच्या सेफ्टीसाठी आपण हे करणं गरजेचं आहे. दिस इज ॲडवाइज टू एव्हरीवन हू इज वॉचिंग दिस चॅनल. ग्रेट पीस ऑफ इन्फॉर्मेशन सर. थँक्यू. तुम्ही इनोटॉक्समध्ये आलात आणि भरपूर माहिती दिली. आता एक शेवटचा सेगमेंट आम्ही करतोय तो म्हणजे रॅपिड फायरचा. तर काही 5 प्रश्न आहेत ते आम्ही तुम्हाला विचारू, तर तुम्ही तुमचं फास्ट उत्तर त्याच्यावरती आम्हाला द्या. पहिला प्रश्न असा की एक इन्व्हेस्टमेंट जी प्रत्येकाने लाईफमध्ये अर्ली म्हणजे यंग एजमध्ये केली पाहिजे. शुड स्टार्ट 1 SIP. एक फायनान्शियल मिस्टेक जी तुम्ही नेहमी बघता तुमच्या ओप्युलन्सच्या कस्टमर्समध्ये किंवा जे तुमच्याकडे येतात. डोंट स्टार्ट EMI ॲट द फर्स्ट सॅलरी. ओके. इज स्टॉक मार्केट अ गॅम्बल? कारण की आता सध्या क्रॅश झालेले आहेत मार्केट. ॲक्च्युली स्टॉक मार्केट गॅम्बल नाही आहे. कुठलीही गोष्ट समजून केली, त्याच्यातले हाऊनोस समजले तर कुठलंही काही वाईट नसतं.
म्युच्युअल फंड इज द बेस्ट ऑप्शन. ओके. आज पडलेलं मार्केट कधी रिकव्हर होईल? हा कॉमन प्रश्न आहे. पण आता क्रॅश झालंय मार्केट म्हणून डोक्यात आलं. येस येस येस. आत्तापर्यंतची हिस्ट्री अशी आहे, तुम्ही एका वाक्यात म्हटलं आहे 76 पासून शेअर मार्केट आहे आपल्या इंडियामध्ये. बरोबर. आत्तापर्यंत 100चा सेन्सेक्स आज 86ला जाऊन 76ला आलेला आहे. बरोबर. पण तो वरतीच गेलेला आहे. हो. त्याच्यामुळे त्याच्या दररोज बघण्याच्या फंद्यात पडू नये. बरोबर. SIP करा आणि भूल जाओ. मोठ्या SIP करो भूल जाओ. येस. टॅगलाईन होती, फिल इट, शट इट अँड फॉरगेट इट. येस. तसंच तुम्ही म्हणताय, SIP करा आणि विसरून जा. करेक्ट. उलट इट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर इन्व्हेस्टमेंट. मार्केट क्रॅश झालं त्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, SIP टॉपअप करा, ॲडिशनल लमसम पैसे टाका. 10% तुम्ही मगाशी हो. SIP स्टेपअप SIP करा, तुम्ही 50व्या वर्षी रिटायर्ड होणार. तुम्ही रेग्युलर SIP करा, 60व्या वर्षी रिटायर्ड होणार. स्टेपअप SIP केली तर 50व्या वर्षी नक्की रिटायर्ड होणार. 10%ची SIP म्हणजे स्टेपअप. कुठल्या वयाच्या कुठल्या वर्षापासून, म्हणजे 30व्या वर्षापासून 50 पर्यंत का 21व्या वर्षापासून? फ्रॉम द फर्स्ट डे. फ्रॉम द फर्स्ट डे. आपलं महागाईचा दर जो आहे 5-6%, 8%, त्याप्रमाणे तुम्हाला जसं सॅलरीमध्ये हाईक झाली, ती हाईक जी आहे ती आपली स्टेपअप SIPची अमाऊंट आहे. समजा 50,000 सॅलरी असेल, 10% 5,000 वाढली तर तेवढीची ती सॅलरी हाईक झालीच नाही असं धरून तुम्ही स्टेपअप SIP करा. टाकून द्यायची. 3 बुक्स जे फायनान्स बाबतीत तुम्ही सगळ्यांना आवर्जून सांगाल की ही वाचलीच पाहिजे. रिच डॅड पुअर डॅड, रॉबर्ट कियोसाकी. येस. अजून मेक ओवर आय विल मेक यू रिच. ओके. मी जरा बघून सांगतो. टोटल मनी मेक ओवर बाय डेव्हिड रॅमसी. ओके. आणि आय विल टीच यू बी रिच बाय रमित सेठी. रमित सेठी. ओके. शेवटचा प्रश्न. एक ॲडवाईस संजय कोतकर सर त्यांच्या यंग संजय कोतकरला, म्हणजे 20 वर्षांपूर्वीचे जे तुम्ही होतात त्यांना द्याल, असा ॲडवाईस काय असेल तो? मला त्यावेळेस जर मीच भेटलो असतो तर मी फक्त माझ्या 2 मुलांचं माझ्या फॅमिलीचं बघतो आहे. मी 50 फॅमिलीचं एज्युकेशन करू शकलो असतो मुलांचं, केवळ SIPच्या माध्यमातून. क्या बात आहे. थँक्यू संजय सर, तुम्ही इनोटॉक्समध्ये आलात आणि इनोटॉक्सच्या या आमच्या पॉडकास्टमध्ये फायनान्सवरचा हा पहिलाच एपिसोड आणि तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. सो थँक्यू सो मच. बिफोर वी गो, आमच्या इनोटॉक्समध्ये एक रिच्युअल आहे. प्रत्येक गेस्टला आम्ही हे पेन देतो आणि इनोटॉक्सच्या बोर्डवरती आम्ही आमच्यासाठी एक मेसेज तुम्हाला द्यायला सांगतो. मी त्याच्या आधी तुम्हाला थँक्स म्हणेल. इनोटॉक्सला छान पद्धतीत तुम्ही आम्हाला संधी दिली आणि एक मेसेज मला यंगस्टर्सला देऊ इच्छितो की जर म्हणजे तुम्ही 4 पोळ्या खात असतील तर 3 पोळ्याच खा, 1 पोळी तुम्ही त्याची SIP करा. वाह, क्या बात है. दिस इज अ मेसेज टू एव्हरीवन. थँक्यू सो मच. येस.